दहिसर पश्चिम येथील कांदरपाडा मेट्रो स्थानकाजवळील लिंक रोड परिसरात मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या दगड, माती व राडारोडा टाकून भराव टाकण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विनोद पांडुरंग घोलप यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर उत्तर विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार संबंधित भूखंडावर गेल्या काही दिवसांपासून दररोज ट्रकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बांधकामातील राडा माल टाकला जात आहे। दिवस रात्र सुरू असलेल्या या हालचालींमुळे परिसरात धूळ प्रदूषण वाढलं असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। अनेक ट्रक लिंक रोडवर उभे राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे। स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की हा भराव पूर्णपणे अनधिकृत असून संबंधितांकडे कोणतीही मनपा परवानगी नसल्याची शक्यता आहे। मोकळ्या भूखंडावर अचानक मोठ्या प्रमाणात भराव टाकला जात असल्याने भविष्यात अनधिकृत बांधकाम उभारण्याचा डाव तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। या प्रकारामुळे पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे। बांधकामातील कचरा व राडारोडा टाकल्यामुळे भूजल स्तर, निचरा व्यवस्था तसेच परिसरातील स्वच्छतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो। पावसाळ्यात हा भराव वाहून जाणे, नाले तुंबण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे। तक्रारदारांनी मनपाकडे तात्काळ स्थळ परीक्षण करून अनधिकृत भराव त्वरित थांबवावा, संबंधित ट्रक चालक व कंत्राटदार दंडात्मक कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। दरम्यान या प्रकरणी मनपा प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई केल्याचं चित्र स्पष्ट नसल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। कांदरपाडा परिसरातील रहिवाशांनी प्रशासन झोपेत आहे का, असा सवाल उपस्थित केलाय। आता मनपा आर उत्तर विभाग या गंभीर प्रकाराकडे कितपत गांभीर्याने पाहतो आणि प्रत्यक्ष कारवाई कधी होते याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.